काकी, चहा पिऊन घ्या. फुलिया काकू, पिऊन घ्या चहा. मला माहिती आहे की तुम्ही त्रस्त आहात, पण काळजी करू नका, तेही दूर होईल. मंगेश काका, तुम्ही आत्ता तरी इथून जाण्याचा कुठलाही विचार करू नका. हो, भीम बरोबर बोलतो. या चाळवाल्यांसोबत ही लढाई एकदा तरी जिंकलीच पाहिजे. पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये मापदंड समान असला पाहिजे. चला, या गोष्टीचा तर एक फायदा होईल की या चाळीत दुसरा कोणता पुरुष चोखू बनण्याचा प्रयत्न नाही करणार. जेव्हा आमचं लग्न झालं होतं ना, तेव्हा माझ्या सासूने माझ्या हातावर जोकूचं नाव गोंदवलं होतं. गोंदवताना खूप वेदना होत होते. तेव्हा मला म्हणाली, सुनबाई वेदना सहन कर. काय आहे की एकदा नवऱ्याचं नाव हातावर लागलं ना असं तर आयुष्यभर सोबत राहतो, त्याच्या मनामध्ये घर बनते. सगळं खोट होतं, सगळं खोट होतं. रडू नको फुलिया, रडू नको. माहित आहे ना तुला, हा समाज पुरुषांचा आहे. पुरुष काहीही करू शकतो. आपल्या बायकोला घरातून बाहेर काढू शकतो, आपल्या बायकोवर हात उचलू शकतो, काहीही करू शकतो. त्यांना कोणी काहीही म्हणत नाही. एक लग्न, 2 लग्न, जितकी हवे तितकी लग्न करू शकतो. जे काही सहन करायचे ना, ते फक्त बायकांना सहन करावे लागते. कारण आपण बायका मजबूर आणि असहाय्य असतो. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफिर बेपीर, सो काफिर बेपीर. हे आहे आपलं दुकान. हा, आणि इथं आपण धुतलेले कपडे सुकायला घालतो आणि इस्त्री केल्यानंतर कपडे इथं ठेवून द्यायचे. बरं ऐक, मी जातो कपडे आणायला, तोपर्यंत तू काम करा. हा, ठीक आहे. आल्यानंतर दुकानाचं बाकीचं काम समजवतो. ठीक ठीक आहे, तुम्ही जा, मी करते. नाही सांभाळू शकणार तू हे दुकान. तरुण आहेस. पुरुषांना आपल्या अदांवर फसवणं तर सोपं आहे, पण ज्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने फुलियाने या दुकानाला बनवलंय ना, तू एक दिवसही नाही सांभाळू शकणार. समजलं ना? सोड, काय करतेय? सोड माझा हात. जास्त ना पुढचं सांगू नकोस की माझ्याने काय होईल आणि काय होणार नाही. आणि हे नको विसरू की मी तुझ्यापेक्षा जातीने खूप मोठी आहे, म्हणून आपल्या जातीच्या हिशोबाने राहा. समजलं? सोड. द्या मला. घे, बरोबर मोजून घे. अरे जोखू, तू तर तिला घेऊन पळून गेला होतास ना, मग कधी आलास? अरे मालक, सोडा ना ह्या सगळ्या गोष्टी. अरे मी अस्सल मर्द हा, समजून घ्या तुम्ही. माझ्या सुनेला घेऊन पळून गेला होतास. हा,
तूच आहेस ना तुझ्या तर हे? अरे मला कशाला मारतोय ही गोष्ट तर स्वतः जाऊन तुझ्या सुनेला विचार ना की ती माझ्यासोबत का पडून आली होती. माहीत नाही अजून किती दिवस असं फिरून फिरून काम शोधणार. समजतच नाही काय करायचं. चल निघ. बाहेर निघ, चल निघ. चल निघ. तू विचारणार मला की मी कुठे होतो हा? हा मग विचारलं तर काय झालं? तुम्हीही मला विचारता ना की तू कुठे होतीस. अरे मी पुरुष आहे पुरुष. मी काही करू शकतो समजलं. म्या मर्द हाय. म्या काय बी करू शकाल. थांबा. असं कुठं लिहिलंय की तुम्ही पुरुष आहात तर काही करू शकता? भाऊसाहेब तुम्ही कोण? मीही तुमच्यासारखा एक नवरा आहे. माझ्या बायकोबद्दल असा विचार मी कधीच करत नाही. तुला जो विचार करायचा तो तू कर. इथे येऊन भाषण देऊ नकोस कळलं. चल निघितून. काय तुम्ही तुमच्या बायकोला असे रस्त्यावर आणून मारत आहात? तुम्हाला विचित्र वाटत नाहीये? अरे मला काही विचित्र वाटत नाही. माझी बायको आहे मी काही करेन. अरे विचित्र का वाटेल? मज्जा येते हो की नाही. भीमराव तुला बघून मला एक म्हण आठवते. तू कोण मी उगाचच. म्हणजे नवरा बायकोच्या मध्ये तुला बोलण्याची काय गरज आहे हा? एक गोष्ट लक्षात ठेव. तुला यांना मारत ठीक करू शकतो. जोशीजी, एक गोष्ट लक्षात येत नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी कसे पोहोचता? आनंद नाही समजू शकणार. कारण समजण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते आ? पण समजावून सांगतो पुन्हा एकदा. जिथे जिथे हा खालच्या जातीतला भीमराव जाणार तिथे तिथे याची मर्यादा दाखवायला हा उच्च जातीतला नरोत्तम जोशीही पोहोचणार. हे बघा, या मजबूत ह्यासाठी नाहीत की यांना भीती वाटते की यांच्या नवऱ्याने यांना सोडून जाऊ नये. पण तुम्ही याचा फायदा घेऊ नका. इज्जत करा यांची आणि तुमच्याबद्दल यांची निर्भरता आहे त्याचा सन्मान करा. तुमचं नातं अजून चांगलं होईल. इज्जत नाही मिळणार तुला. यांना कधीच इज्जत मिळणार नाही भीमराव. नरोत्तमजी, इज्जत सर्वांची असते. तलवारीचं काम जर सुई करत नसेल तर लक्षात ठेवा की सुईची जागा ही तलवार घेऊ शकत नाही. अरे वाह, काय भाषण दिलंयस. पण तुझ्या या भाषणाने जग थोडंच बदलणार आहे भीमराव. बघायचंय बघ. इकडे हे घे पैसे आणि तुझ्या पत्नीला आणखीन मार. म्हणजे याच्या लक्षात येईल की याच्या बोलण्याने अख्खं जग बदलणार नाहीये. जा उठ, चल, चल. अहो, तुम्हाला काही लाज नाही वाटत आहे का? काय करताय तुम्ही? अहो थांबा. अहो, मला उत्तर करते, मला विचारते. उघडा दरवाजा. भीमराव, हा? घे. वाजव. आता का मार? आणखी वाजव. विचारशील पण तुझ्या या वाजवण्याने काही बदलणार नाहीये. तुला आणि यांना कधीच इज्जत नाही मिळणार भीमराव. हे तुमचे चुकीचे विचार आहेत. पण तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक एक दिवस नक्की समजतील. प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा खालच्या जातीचा, प्रत्येकाला समान हक्क मिळाले पाहिजे. बरोबरच केलं तुम्ही. जेव्हा पण ते तुमच्याशी या विषयावर बोलतील तेव्हा माझ्या सासऱ्यांना असंच धमकवा. त्याच्या भीतीने तो स्वतःही शांत राहील
आणि दुसऱ्यालाही शांत बसवेल. जोखू, हे धुवून घे आणि इस्त्री बरोबर कर बर का. थांबा. फुकटचा कोणताच कपडा साफ होणार नाही आता इथे. सांगत होते हे शेजारपणाच्या नावाखाली फुकटचं काम करून घेतलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, मी फुलिया नाही, नूतन आहे. मग नूतन धोबीन पूर्ण नाव सांग की. बरोबरच आहे की जोखू काका. जर हे सगळं काम धोबीनबाईंचंच करतायत तर एकदा त्यांना म्हणू द्या की ह्या नूतन धोबीन आहेत. होय तर हिला काय त्रास थोडी आहे हे समजा बोलण्यामध्ये. होय ना नूतन, बोलून टाक. मग सगळ्यासमोर बोल की धोबन झाली आहेस म्हणून. नाहीतर आम्ही सगळे समजू की वरच्या जातीचीच आहे ही अजून. नूतन, बोलून टाक. बोला. विसरलीस म्हातारे की थोड्या वेळापूर्वी मी काय हाल केले होते. यावेळी हात काढून फेकून देईन. डली आजी, थांब जोखू. माझी इच्छा असती तर मी तुला तिथेही मारू शकली असती, पण मी बरोबर आहे म्हणून लपून छुपून का मारायचे. तू चुकीची होतीस म्हणून सगळ्यांपासून लपून तू माझा हात मुरगळला होतास. डली आजी, तुझ्या मर्यादेत राहा. तू मला कानाखाली मारलीस. थांब आता मी काय हाल करते बघ. आई सारख्या आहेत त्या माझ्या, आणि आईचा अर्थ आई होतो. मी असताना तू त्यांच्यावर हात नाही उचलू शकत. सोड, सोड मला, सोड. रमा, दुसऱ्यांच्या भांडणामध्ये पडण्याची गरज नाहीये रमा. आज चल. दली मावशी परक्या नाहीयेत, आणि ह्या दली मावशींसोबत असं वागतील तर मी नाही खपून घेणार. तोंड जास्त चालतंय तुझं. जशी मी हिची आई आहे तशी ही माझी मुलगी आहे. माझ्यासमोर हात नको उचलू जिजाबाई. जास्त तर पुरुष बायकांची इज्जत करत नाही, पण एक बाई असून बाईची इज्जत करायला शिक ग. हे घ्या चहा प्या माझ्याकडनं. पण कोणत्या खुशीत. या आनंदात की आजच्याच दिवशी या बैताडासोबत माझं लगीन झालं होतं. माहित नाही कुणाची नजर लागली आमच्या हसत्या खेळत्या संसाराला. सगळं बरबाद झालं. फुलियाजी, असं रडू नका. मी समजू शकतो तुमचं दुःख किती मोठं आहे. जर आयुष्यभर साथ देणाराच साथ सोडेल तर कसं वाटतं. पण असं रडून तुम्ही काय बदलू तर शकत नाही ना. मंगेशजी, मला आजही चांगलं आठवतंय. आमचं नवीन नवीन लगीन झालं होतं ना. जोको माझ्यावर खूप प्रेम करत होते, माझी खूप काळजी घेत होते. आम्ही स्वप्न बघत होतो की दुकान उघडायचं. खूप मुश्किलीने एक एक पैसा जोडून दुकान उघडलं. दोघांनी मिळून दुकान जमवलं. आज तो सवत घेऊन बसला आहे त्या दुकानावर. पण माझं मेहनतीने उभं केलेलं दुकान देखील तिच्या हवाली करून टाकलं. माझं सपानच तुटून गेलं. फुलियाजी, रडू नका, असं शांत व्हा. तुम्ही बघा, आज नाही तर उद्या सगळं ठीक होईल. तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला मी साथ देईन.
मला चहा बनवण्याचा खूप चांगला अनुभव आहे. मग आपण दोघं चहाचं दुकान उघडूया. मी चहा बनवेन आणि तुम्हाला तर दुकान सांभाळता येतच. नाही, माझ्याच्यानं हे नाही होणार. सगळं होणार फुलियाजी. माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही कराल. मंगेश काका, तुम्ही खूप चांगले आहात मंगेश काका. तुम्ही किती छान आत्ता काकूला समजावत होतात. या जगात असे खूप लोक आहेत, त्यांना तुमच्याकडून तुमचा चांगुलपणा शिकण्याची गरज आहे. माहित नाही जगामध्ये असे लोक असतातच का, ज्यांना वाटतं की बायकांना काही इज्जतच नसते. माहितीये भीम, एक बाई आपलं पूर्ण आयुष्य फक्त एक आशेवर जगत असते, ते आहे इज्जत. बाई मुलगी असते तेव्हा आई वडिलांच्या घरची इज्जत असते. जेव्हा मोठी होते, सासरी जाते, तेव्हा सासऱ्यांची घरची इज्जत होते. पण त्यांची स्वतःची अशी इज्जत नसते. जेव्हा हवं तेव्हा त्यांना बेइज्जत केलं जातं. हे बघ जिजाबाई, तू आणि मी, आपल्या दोघांना हेच हवं होतं की भीमरावाने शिक्षण सोडावे, आणि भीमरावाने शिक्षण सोडलं. पण आता आपल्याला आणखीनच सावध राहायला हवं. कोणत्याही परिस्थितीत भीमराव आता शिक्षणाच्या मार्गावर परत यायला नको. समजलं? अवघड वाटतंय. त्याचे बाबा, त्याचा भाऊ आणि त्याची ती बायको त्याला शिक्षणाकडे परत आणण्यासाठी सगळे प्रयत्न करतील. तर आम्हीही कोणतेही प्रयत्न करू. आम्हीही ते सगळे प्रयत्न करू की तो शिक्षणाकडे परत येता कामा नये. याचा सगळ्यात चांगला उपाय काय आहे माहिती आहे जिजाबाई? त्याला कोणती तरी नोकरी देऊया. एकदा का पैसे कमवण्याची सवय लागली तर शिक्षणाच्या मार्गावर कधीच येणार नाही. चांगली नोकरी मिळते कुठे आता? मिळणार. आता त्याला चांगली नोकरी मिळणार. तू फक्त एक काम कर. ठीक आहे, मी माझं पूर्ण जीव लावल की भीमला ही नोकरी मिळावी. ठीक आहे मग, यांच्या विरुद्ध माझे बी प्रयत्न चालू राहतील. आता नवऱ्याला स्वतःच्या सासूपासून वाचवायचे तर ते बी करीन. भीम, 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 काय झालं? काही काम मिळालं का? नाही. एक काम हाय, तू शिकलेला आहेस तर ते काम मिळेलच तुला, आणि तुझ्या शिक्षणाचा योग्य उपयोग ही होईल. कोणतं काम? तेच ते तुझे बाबा करायचे, फौजेचे काम. आताच ऐकून आले मी, सगळे बाहेर बोलत होते. उद्या इथं जवळच भरती आहे, जा बघून ये. पण आई, ते आपल्या जातीच्या लोकांना फौजेमधून इंग्रजी सरकारने काढलं होतं. मग आता ते का परत घेतील आपल्याला? जे सैन्यात भरती करणार ते काकाच्या परिचयाचे आहेत. काका त्यांच्याशी बोलून घेतील. जातीला मध्ये येऊ देणार नाही. निश्चिंत राहा. तुला फक्त एवढं करायचंय, काहीही करून भीमरावाला तयार कर आणि त्याला तिकडे पाठवून दे. होणं न होणं नंतरची गोष्ट आहे.
जाण्यात काय वाईट आहे? अना असं होणारच नाही की त्यांच्या फौजेत आपल्या जातीचं कोणी कामच नसेल करत. तसंही आपल्याला कॉलेजामधूनही काढले जाते की, सार्वजनिक जागेवरूनही काढले जाते. पण तरी बी भीम जातोच ना कॉलेजात, बागेच्यात सुद्धा जातो अभ्यासासाठी. काय भीम, मग एकदा फौजेच्या भरतीसाठी जायला काय हरकत आहे? जाऊन बघ तू. बरोबर बोलताय तुम्ही. मी कॉलेजला जातो, बागेमध्ये जातो, पण सैन्यात जाऊन काम नाही करणार. पण तुम्हाला का नाही जायचंय? हो भीम, जर नोकरी मिळते तर काय वाईट आहे? तू मरशील तर देशासाठी, स्वातंत्र्यासाठी. तू मरशील तर मीही मरणार, आणि मग हाही येणार, आणि हे सगळं असं चालत राहणार, आणि एक दिवस आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळेल. इन्कलाब जिंदाबाद. नाही, मी सैन्यामध्ये नोकरी नाही करणार. खरं तर शिक्षण घेऊन असा मार्ग बनवायची इच्छा आहे ज्याच्यावर चालून आपण तिथे पोहोचू जिथे आपल्या पूर्ण समाजाच्या दुःखाचा अंत होईल. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत आहेस भीम. इंग्रजांच्या फौजेत तुझ्या बाबांनी देखील नोकरी केली होती. पण भीमला काहीतरी वेगळं करायचंय. मग यात कोणाला काही हरकत आहे? भीम आपलं शिक्षण पूर्ण करेल आणि बॅरिस्टर बनेल, बस. लहानपणापासून भीमचेही हे स्वप्न आहे आणि आमच्या सगळ्यांचेही. झालं नाही नवमन तेल असेल ना राधा नाचेल. इथे मी परिवाराच्या भविष्याबद्दल बोलतीये आणि तुम्हाला त्याच्या स्वप्नाचं पडलंय. कारण भीमच्या स्वप्नात फक्त परिवार नाहीये, तर पूर्ण समाज आहे. त्यांच्या भविष्याची काळजी आहे, त्यांच्या अडचणींची काळजी आहे. हो, मीही शिक्षण घेऊन देशाची व समाजाची सेवा करू इच्छितो, आणि याला शिक्षण घेऊनच पूर्ण केलं जाऊ शकतं. इंग्रजांच्या सैन्यात भरती होऊन नाही.